नवशिके बनवतील असे अगदी बनवायला सोपे आणि खायला कुरकुरीत असे साबुदाणा बटाट्याचे उपवासाचे पापड कसे बनवायचे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर। तर आज मी वळवण्याची रेसिपीमध्ये ना उपवासाचे पापड बनवत आहे, जे की ना आपण कुठलाही उपवास पकडला ना त्यामध्ये आपण खाऊ शकतो आणि बनवायला ना खूप सोपं आहे, इझी आहे। अगदी नवशिके जरी असतील ना ते सुद्धा हे पापड बनवू शकतात, इतके सोपे आहेत। यामध्ये काय काय करायचे, कुठल्या स्टेप फॉलो करायचे ते हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा आयडीला सुद्धा फॉलो करा, कारण तिथे सुद्धा मी माझे व्हिडिओज अपलोड करत असते। तर इथे मी बटाटा जो आहे ना तो उकडून घेतलेला आहे। आता हा साधारण अंदाजे 2 किलो बटाटा आहे आणि हा 2 किलो बटाट्यासाठी ना मी इथे 2 ग्लास साबुदाणा भाजून त्यांची अशी बारीक पूड करून घेतलेली आहे। आता ह्याचं पुढं काय करायचं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। उपवासाचे साबुदाणा पापड बनवण्यासाठी इथे मी 2 किलो बटाटा कुकरला मस्त असा उकडून घेतला होता। जास्त पातळही उकडला नव्हता आणि जास्त कडकही नव्हता, एकदम मध्यम असा बटाटा उकडला होता। बटाटा गार झाल्यानंतर त्यातलं जे पाणी होतं ते सगळं गाळून घेतलं आणि त्यानंतर इथे मी बटाटा सोलायला घेतला। बटाटा व्यवस्थित असं सोलून घ्यायचं, सगळी सालं काढून घ्यायची आणि त्यानंतर एका खिसणीने आपल्याला तो किसून घ्यायचा आहे। तर माझ्याकडे ना अशा पद्धतीची चौकोनी खिसणी आहे की ज्यामध्ये ना बटाटा पटपट खिसला जातो आणि थोडासा मोठा पडतो, त्यामुळे तो ना बटाटा छान दिसतो त्या पापडामध्ये। तर अशा पद्धतीने या खिसणीने आपण तो बटाटा सगळा जो एक एक करून ना व्यवस्थित खिसून घ्यायचा आहे। ते आपण हा बटाटा अशा पद्धतीने खिसून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा खिसून झालेला आहे हा बटाटा। आणि ह्याच पद्धतीने खिसला ना या मोठ्या खिसणीने की तो व्यवस्थित खिसला तर थोडासा मोठा पडतो, पण तो जो मळताना ना व्यवस्थित त्या पिठामध्ये मळला जातो। आता इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण आपल्याला ना ह्या पिठाला वाफ द्यायची आहे। जसं जसं आपण पापड करायला घेणार तसं तर पाणी गरम होते, त्यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे आणि ह्या पिठामध्ये ना मी साबुदाण्याची जी पूड करून घेतली होती, तर ही पूड आहे ना तर साबुदाणा 2 ग्लास साबुदाणा घेतला आहे। हा साबुदाणा आपल्याला भाजून मिक्सरला वाटून घ्यायचा आहे आणि तो सगळा साबुदाणा मी ह्या बटाट्यामध्ये घालून घेतला आहे। थोडीशी मिरची होती माझ्याकडे, ती मिरची लाल मिरची होती, सुकलेली हिरवी मिरची लाल झाली होती, ती वाटून घेतलेली आहे आणि मीठ चवीनुसार घातलं। एवढंच साहित्य आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे, बाकी काही जास्त वापरायचं नाही आहे आणि भांडीही जास्त काही पडत नाही। आणि व्यवस्थित जसं कणिक मळतो ना तसं हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं, गोळा करून घ्यायचं आणि त्यानंतर जसं आपण पापड बनवायला घेणार आहोत ना तसं जे मिश्रण आहे ना ते आपल्याला एका डब्यामध्ये घालून व्यवस्थित झाकण ठेवून वाफवून घ्यायचं, जेणेकरून त्यामध्ये पाणी जाणार नाही, पण मिश्रण ते जे पीठ आहे ना ते व्यवस्थित वाफवलं जाईल अशा पद्धतीने आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं, जास्त वाफवायचं नाही बरं का, कारण नाहीतर ना हे जे पीठ आहे ना ते पातळ होईल आणि आपल्या अजिबात जे पापड आहेत ना ते व्यवस्थित होणार नाही। म्हणून फक्त 5 मिनिटं मोठ्या गॅसवर आपल्याला हे वाफवून घ्यायचे। त्यानंतर एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हे काढून घ्यायचं आणि गरमच असताना असं मळून घ्यायचं, व्यवस्थित असं मळायचं, म्हणजे ते मिश्रण छान असं त्याला वाफ पण बसते आणि छान होतं आणि एकदम त्याला ना गुळगुळीतपणा येतो, तकाकी येते त्या पापडाच्या पिठाला। आणि त्यानंतर आपल्याला मशीनच्या साहाय्याने ना हे पापड बनवून घ्यायचे। तर इथं व्यवस्थित मी मिश्रण मळून घेतलं आणि नंतर जोपर्यंत पापड बनवते तोपर्यंत अजून एक गोळा मी वाफवायला ठेवून दिलेला होता, कारण तोपर्यंत तो वाफवला जाईल। 5 मिनिटं ठेवल्यानंतर झाकण लावून तसंच ठेवलं होतं माझे सगळे पापड बनवून होईपर्यंत। इथे ना मला माझ्या मुलींनी खूप मदत केली होती हे पापड बनवायला। तर तुम्हाला सांगते हे पापड ना बनवायला अगदी सोपे आहेत, पटकन होतात। ज्या काही छोट्या टिप्स आहेत ना त्या फॉलो केल्या ना तर पापड अजिबात तुटत नाही, खायला पण एकदम कुरकुरीत लागतात आणि अजिबात तेलाचा वापर न केल्यामुळे ना हे वर्षभर टिकतात व्यवस्थित। फक्त ना जे प्लॅस्टिकचं कागद घेणार आहोत ना आपण, जी पिशवी घेणार आहोत त्याला थोडंसं तेल लावायचं पहिल्यांदाच, त्यानंतर छोटा गोळा घ्यायचे आपण लिंबा एवढा, चमच्याच्या साहाय्याने पीठ जरी घेतलं तर ते पापड व्यवस्थित गोल असे होतात आणि ह्या मशीनच्या साहाय्याने व्यवस्थित करून घ्यायचे आणि थोडेसे छोटे करून घ्यायचे। आणि इथं मला ना जिजासुद्धा माझी हे पापड बनवायला मदत करत होती आणि त्यानंतर मला राजवीने पण मदत केली हे पापड बनवायला। मी आणि राजवीने सगळे पापड बनवले आणि हे पापड माझे पटकन बनवून झाले।
अगदी काही क्षणात म्हणजे दोन तासात तर माझे हे पापड बनवून झाले सगळे 2 किलो बटाट्याचे. इतके पटकन झाले होते आणि मशीन असल्यामुळे ना लाटायची पण झंझटमारी नाही आणि त्यानंतर तुम्ही लाटू पण शकता. तर हे बघा इथे माझे हे पापड बनवून झालेले आहेत. किती पटकन झाले बघा. आणि हे पापड उन्हामध्ये पहिल्यांदा वाळवावे लागत नाही, तर घरात बसून आरामात तुम्ही हे पापड बनवू शकता आणि फॅन खाली पण वाळवू शकता. आणि पापड बनवून झाल्यानंतर हे बघा मी पलटून बघितले ना तर व्यवस्थित पलटतही होते आणि अजिबात हाताला पण कुठं पीठ चिटकत नव्हतं. इतके हे पापड पटकन वाळतात सुद्धा. आणि फॅन खाली तर एक दिवस पूर्ण दिवस आपल्याला हे फॅन खाली वाळवायचे आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 ऊन आपल्याला हे उन्हामध्ये ठेवून द्यायचे आहेत. तर 5 तासांनी म्हणजे दुपारनंतर ना मी संध्याकाळी हे पापड पलटून घेतले आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असेच मी पापड हे कापडावर ठेवले. नंतर 2 ऊनं देऊन तुम्हाला दाखवते. पापड इतके मस्त वाळले होते ना, एकदम कुरकुरीत झाले होते आणि खुसखुशीत दिसत पण छान होते. तर हे पापड आता आपण तळून घेणार आहोत आणि तळताना पण व्यवस्थित असे तळायचे. थोड्या तेलात सुद्धा हे पापड दुप्पट तिप्पट छान तळतं. तर पहिल्यांदा हे पापड सगळे मी भरून ठेवते आणि हे आहेत ना ते मागच्या वर्षीचे पापड आहेत. मागच्या वर्षीचे पापड आणि ह्या वर्षीच्या पापडात थोडीशी वेगळीपणा आहे, कारण मागच्या वर्षीचे पापड ना मी वाफ न देता केले होते आणि ह्या वर्षीचे जे पापड आहेत ना ते पिठाला वाफ देऊन बनवले होते, त्यामुळे एकदम मस्त लागत होते. तर बाकीचे पापड मी भरून ठेवून दिले वर्षभरासाठी आणि ते थोडंसं तेल गरम केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती फुललेले आहेत आपले पापड छान असे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून इन्स्टा आय डीला पण फॉलो करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता हे सुद्धा कमेंट करून सांगा. तुम्ही पाहू शकता इथे मी सगळे पापड तळून घेतलेले आहेत आणि खायला इतके भारी लागत होते ना, खुसखुशीत आणि कुरकुरीत एकदम. उपवासात जर असतील ना आणि त्यातनं मिरचीचा अजिबात तिखटपणा जाणवत नव्हता किंवा खारटपणाही जाणवत नव्हता. आधी योग्य प्रमाणात सगळ्या वस्तू वापरल्या ना तर खूप छान लागतात हे पापड. सगळ्या साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, खुश राहा.